पुण्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा रोड शो होईल असं समजतंय। रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरणार आहेत आणि थेट रोड शो करणार आहेत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। ज्ञानेश्वर, काय नेमकं नियोजन असेल रोड शोचं आणि त्याचा किती फायदा नेमका होऊ शकतो निवडणुकीच्या दृष्टीने? अर्थातच महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना आदित्य ठाकरेंचा रोड शोचा फायदा होऊ शकतो, कारण मागच्या वेळी जे शिवसेनेचं मतदान होतं ते अचूकपणे भाजपला गेलेलं आहे। मात्र यावेळी ठाकरेंचं जे काही किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचं जे काही मतदान आहे ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून धंगेकर यांना होईल, यासाठी म्हणून जे प्रचार प्रमुख आहेत मोहन जोशी त्यांनी काल आदित्य ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि रोड शोचं नियोजन केलेलं आहे। मेच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे पुण्यात मध्यवर्ती भागांमध्ये आदित्य ठाकरेंचा रोड शो होईल। निवडणुकांची सगळी धामधूम सुरू असताना अशा पद्धतीनं रोड शो घेणं, एकूणच पुण्यात रोड शो घेणं ठाकरेंचे जे शिवसैनिक पुण्यातले त्यांना आवाहन करणं आणि त्याबरोबरच पुण्यातले इतर जे सगळे मतदार आहेत त्यांना आवाहन करण्याचा, मतदान करण्याचा जो प्रयत्न आहे तो या निमित्तानं आदित्य ठाकरेंचा असणार आहे। बघावं लागणार आहे की किती मोठ्या संख्येने लोक प्रतिसाद देतात। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।